एखाद्या राज्याची प्रगती अथवा अधोगती तिथे असलेल्या जनतेच्या वागण्यावर देखील अवलंबून असते। आपल्या हक्कासाठी सत्तेविरुद्ध एकजुटीने लढणं हे नक्कीच तुमच्या हातात होतं आणि नेमकं आजवर तुम्ही तेच करायचं टाळलं। भाई बडे बाबा, आता कुठं समजा आमच्या हळूहळू ध्यानात यायला लागले बघा। प्रणाम बडे बाबा। बडे बाबा, मला माहित आहे महाराजांचे आणि आपले विचार पूर्णतः विरुद्ध टोकांवर आहे, परंतु दोघांच्या सामंजस्याने काहीतरी चांगलं घडावं असं मला वाटतं, म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो आहे। आता ती वेळ निघून गेली आहे। कृपा करून असं काही बोलू नका बडे बाबा। मी खूप आशा घेऊन तुमच्याकडे आलो आहे। आपणच गोरख बाबांना सांगावं। माझी आपल्याला विनंती आहे की गोरख बाबांना त्यांचं ध्यान सोडायला सांगावं। मी आता ते करू शकत नाही, किंबहुना मी ते करणारही नाही। गोरक्षचा महेंद्र वर्मासाठी तो सात्विक संताप आहे आणि ध्यानातून नेमका तोच प्रकट होत आहे। हो, पण बडे बाबा, त्यामुळे राज्यावर सूर्यदेव वरुणदेव देखील रागवले आहेत। राज्यावर दुष्काळाचं संकट येईल। तुमच्या राज्यावर ही वेळ त्या महेंद्र वर्मामुळेच ओढावली आहे। गोरक्षचा संताप अजूनही सात्विक आहे हे तुमच्या राजसत्तेचं भाग्य। नाहीतर माझ्या गोरक्षने ठरवलं तर संपूर्ण सैन्याशी एकटा लढून तो तुम्हाला पराभूत करू शकेल। त्याच्या सात्विक संतापातून तो हे सुचवू पाहतोय की महेंद्र वर्माकडून जनतेला जो त्रास दिला जातो आहे तो त्वरित त्याने थांबवावा, नाहीतर यापुढे राज्याची परिस्थिती अजून बिकट होत जाईल। हो, पण ह्या सगळ्यात मी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं बडे बाबा? तू प्रधान आहेस। प्रधानाचं जे मूळ कर्तव्य आहे राजाला योग्य सल्ला देणं, तेच तू पार पाडायला हवंस। महेंद्र वर्माला सत्याची जाणीव करून दे। गोरक्षला त्याला शरण जायला सांग, तरच तुमच्या राजसत्तेला अभय मिळू शकेल। ठीक आहे बडे बाबा, यासाठी शक्य होईल तेवढे मी प्रयत्न करेन। अहो, नागनाथ कधी येईल हो परत? अगं सुरादेवी, काळजी करायचं कारण नाही। तो श्री दत्तगुरूंकडे गेला आहे। अहो हो, पण आता रात्र झाली आहे ना। काही होणार नाही त्याला। अगं गुरुदेवांनी त्याला इतक्या मोठ्या संकटातून वाचवलं आहे, त्यामुळे तू निश्चिंत राहा। त्यांच्याकडे तो सुरक्षित आहे। हो ना, आणि नागनाथाला जालिंदरनाथांनी सांगितलंच होतं की उद्या श्री दत्तगुरूंचा प्रकट दिवस आहे आणि म्हणूनच तो तिकडे गेलाय। अगं हो, पण काय रात्रभर तिथेच राहणार आहे का? हो अगं, या निमित्ताने त्याला त्याच्या गुरूंजवळ आणखीन वेळ राहता येईल, त्यांची सेवा करता येईल आणि नागनाथाला ते आणखीन ज्ञान देखील देतील। अगं बाई हो, हे माझ्या ध्यानातच नाही आलं। अहो ऐका ना, आपण उद्या दत्त महाराजांची पूजा आणि आरती करूया का आपल्या घरी? हो, करूया ना।
भक्तवत्सला भक्ताधीना भक्तिप्रिय अवधूता भक्तवत्सला भक्ताधीना भक्तिप्रिय अवधूता भक्तरक्षका वाहसी भक्त योगक्षेम चिंता आज एका अर्थी महाउत्सवच आहे. तुमच्याशी बोलता बोलता सूर्योदय देखील झाला. होय गुरुवर, तुम्ही बोलत होतात आणि आम्हाला असं वाटत होतं की काळच थांबला आहे. गुरुदेव, मला आपलं पाद्यपूजन करण्याची इच्छा आहे. कृपया अनुमती द्यावी. तुझी इच्छा पूर्ण होवो. गुरुदेव दत्त. महाराज, आपल्या गुप्तहेरांकडून आणखीन एक बातमी आली आहे. कसली बातमी? गोरक्षनाथांनी ते स्थान अजूनही सोडलेले नाही. ते भोगमती नदीच्या तीरावरच बसलेले आहेत. मग ते रागवल्यामुळे नदीच्या आजूबाजूचा परिसर ओसाड व्हायला लागला आहे. सगळीकडचं गवत, हिरवी झाडं, वन सुकायला लागली आहेत. राज्यामध्ये पाण्याची कमतरता भासायला लागली आहे. प्रधानजी, हे एवढं अचानक कसं काय होऊ शकतं? महाराज, याला गोरक्षनाथांचा आपल्यावर असणारा क्रोधच कारणीभूत आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांचा क्रोध खूप प्रखर असतो. त्यामुळे राज्यातील नद्या, तलाव आटायला लागले आहेत. आणि असंच जर सुरू राहिलं तर राज्यात पाण्याचा खूप मोठा प्रश्न उभा राहू शकतो. नाही प्रधानजी, या सगळ्या नैसर्गिक बाबी आहेत आणि हे सगळं जर त्यांच्यामुळे घडत असेल तर मला त्यावर अजिबात विश्वास नाही. पण महाराज, आपण त्या साधूंना त्या नदीच्या तीरावर थांबूच का दिलंय? महाराज, आपल्याला लवकरात लवकर यावर काहीतरी करावं लागेल. कारण लोकांमध्ये अशी कुजबूज आहे की गोरक्षनाथाच्या क्रोधामुळे पाऊस देखील लांबणीवर जात आहे आणि राज्यात दुष्काळासारखी परिस्थिती तयार व्हायला लागली आहे. अहो, आवरलं का? हो. पद्मिनी, पद्मिनी, काय झालं ग ताई? अगं आवरलं का? चल, आपल्याला वनात जायचंय. वनात? अगं, आज श्री दत्त महाराजांचा प्रकट दिन आहे ना, आणि आपल्याला माहिती आहे की ते वनात नेमके कुठे असतात ते. म्हणून आपण जाऊन तिथे त्यांची पूजा करूया. हो, मलाही तसंच म्हणायचं होतं. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा त्यांचं दर्शन घेता येईल. हो ना, त्यांच्या प्रकट दिनी साक्षात आपल्याला त्यांचं दर्शन मिळतंय. हे किती भाग्याची गोष्ट आहे ना. हो, आणि येताना नागनाथला देखील सोबत आणता येईल. पण मी तिथे येऊ शकते? नाही, म्हणजे आत्ता जरी मी माझ्या स्त्री रूपात असले तरी मी मूळची नागकुळातली आहे. श्री दत्त महाराजांना चालेल मी तिथे आलेलं? अगं, दत्त महाराज असा कुठलाही भेद करत नाही. त्यांच्यासाठी सगळे एकसारखेच असतात. त्याच्यामुळे तसं वाईट वाटून नको घेऊस बरं. चल, आमच्या सोबत चल. अरे कोशधर्म, अरे सकाळी सकाळी कुठे निघलात? आम्ही मंदिरात पूजेसाठी निघालो आहोत. इकडं कोणतं मंदिर आहे? नाही म्हणजे
ते ठिकाण आम्हाला मंदिरासारखंच आहे. असं वय असलं कोणतं ठिकाण आहे जे आम्हाला ठाव नाही? नागनाथचे गुरु असतात वनात. आम्ही त्यांच्याच दर्शनासाठी चाललो आहोत. गिरजे यांचं नक्की काहीतरी सुरू आहे बरं का? वय ना, गुरुकडे गेले म्हणजे नक्कीच काहीतरी शिस्त आहे. एवढं काय मग आबा, आपण जाऊ त्यांच्या माग, मग लगेच कळन काय चाललंय ते. वार पठ्या, असं डोकं चाललं पाहिजे. अरे जावंच लागन. तो नागनाथ त्याच्या गुरुला भेटून काहीतरी चेटूक करणार आहे आणि ते आपल्याला कळलं पाहिजे. चला मग. अरे थांब की जरा. ए माझ्या शिरप्या गणप्या, अरे इकडे या संदीप. अरे म्या तुम्हासनी कितींदा बोललो, यो नागनाथ चेटूक करतोय, पर तुम्ही कोणी बी माझं मनावर काय घेत नाही. त्याच्या घरी जा समध्यांनी, त्या नागनाथला गावाबाहेर काढा, नाहीतर तुमच्या घरातलं कोण ना कोण मरल त्याच्या हातनं. अरे असं एकमेकाच्या तोंडाकडे काय बघता? तो तुम्हाला खाया देतो म्हणून त्याला लई डोक्यावर चढू नका. आओ, यांचं बघू नंतर, ते निघून जात्याल. चला त्यांच्या मागं जाऊ. अतर्क्य माया तुझी अनंता, अपार तुझी लीला. अतर्क्य माया तुझी अनंता, शुभम भवतु. तुझी लीला. मनवाणीसी अगम्य रूप, श्रुती निर्णय झाला. मनवाणीसी अगम्य रूप, श्रुती निर्णय झाला. भक्त वत्सला भक्ताधीना, भक्ती प्रिय अवधूता. भक्त वत्सला भक्ताधीना, भक्ती प्रिय अवधूता. स्वयं प्रकाश स्वरूप तुझे, त्रिपुटी क्षीण पावे. स्वयं प्रकाश स्वरूप तुझे, त्रिपुटी क्षीण पावे. अन्य साधनापेक्षा करिता अहंता थोरावे. अन्य साधनापेक्षा करिता अहंता थोरावे. भक्त वत्सला भक्ताधीना, भक्ती प्रिय अवधूता. भक्त वत्सला भक्ताधीना, भक्ती प्रिय अवधूता. जीव प्रयत्न निर्फळ होती, तव कृपा नसता. जीव प्रयत्न निर्फळ होती, तव कृपा नसता. तव पद कमली भृंग, झालो तारी दत्ताता. तव पद कमली भृंग, झालो तारी दत्ताता. भक्त वत्सला भक्ताधीन, भक्ती प्रियावधूता. थांब नागनाथ. भक्त वत्सला भक्ताधीन. गुरुदेव, माझं काही चुकलं का? नाही, परंतु तू मला कोणते फूल अर्पण करणार आहे? गुरुदेव, आपण सांगा, कोणतं फूल घेऊन येऊ? मला तुझ्याकडून ब्रह्मकमळ हवंय. मी घेऊन येतो. हे इतकं सोपं नाही. गुरुवर, मी नागनाथला सांगतो ब्रह्मकमळ म्हणजे काय आणि ते कुठे मिळेल. शुभम भवतु. ये नागनाथ.
अहो त्या नागनाथाचं आई वडील कुठं गेलं? आता तर इथं दिसत होतं. पार दिसना झालं एकदम. कुठं जमिनीत गडप झालं की आभाळात गेलं? हुडकू आपण. चालता चालता आपण लई लांब आलो. चला. गुरुदेव, हे ब्रह्मकमळ कुठे मिळेल हे कृपा करून सांगा. गुरुदेवांची इच्छा आहे आणि मी ती पूर्ण करू शकणार नाही असं व्हायला नको. नागनाथ, ब्रह्मकमळ तुला हिमालयातच मिळेल. हा हिमालय कुठे आहे? तिथे कसं जायचं? काय झालं गुरुवर? नागनाथ, हिमालय खूप दूर आहे. मग आपण काहीतरी करा आणि मला तिथे जाण्याचा मार्ग सांगा. त्यासाठी मला तुझ्या सोबत यावं लागेल. हात दे. हात सोडू नकोस. आदेश! अलख निरंजन! नागनाथ, हा आहे हिमालय. अद्भुत आहे हा. कानिफनाथ, नागनाथ, आपण काय शोधत आहात? मी आपल्याला काही सहाय्य करू का? देवेंद्र, आम्हाला ब्रह्मकमळ हवं आहे. ब्रह्मकमळ? पण ते तर श्रावण मासानंतर इथे दिसतं.